चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा भगवान परमात्म्याकडे संतांची संगत मला आवडते अशी आवड व्यक्त करणारी आणि भगवंताकडे मागणी मागणारा अभंग आहे। विठाला विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे तो अत्यंत गरजेचा, तो म्हणजे असा सालाबादाप्रमाणे चालत असलेला भगवान श्री हनुमंतरायाच्या श्रीराम प्रभूच्या पवित्र अशा त्या दरबारामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाकरता उपस्थित असणारी सगळी परिसरातली गुणीजन महाराज मंडळी, सुंदर असणारी माईक सिस्टीम आणि आपण सर्वजण देवरूप श्रोते लोक। सुरुवातीला सर्वांना माफी मागतो, थोडा मी त्रास दिला इथं आल्या, पण ते आता खरं सांगायचं अंतकरणापासून ते बरं वाटत होतं का हे बरं वाटते? मग तुम्हाला पहिल्या दिवशी बदल करता आला नाही काय? म्हणजे माफ करा बरं का, काय ही जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा शताब्दी महोत्सव होता। 10 ते 20 हजार टाळकरी होते आणि जवळजवळ 1 लाख समाज होता। तुम्ही अजून यूट्यूबला टाकून बघा, तरी देखील कीर्तन स्टेजवर नव्हतं। कीर्तन एवढ्या उंच असल्यानंतर काय ते उंठावर बसून शेळ्या राखल्यासारखं व्हायला लागलं ना? असं नसावं, अगदी समार असलं ना कीर्तनकाराचा आणि श्रोत्यांचा आणि वक्त्याचा एक जीव व्हावा, त्याला कीर्तन म्हणतात। असं एवढ्या उंचून काय सांगणार हो तुम्ही? एवढा लांबून प्रवास करून मी 300, 350, पावणे 400 किलोमीटर प्रवास करून आलोय, मी एवढा दमलोय, त्यात आज उपवास आज, त्याच्यामुळे एवढं धावपळ करत यायचं आणि एवढ्या लांबून तुम्हाला काय करणार होतं कीर्तन? म्हणून अगदी सेवेकरिता घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे। झाला थोडा त्रास तुम्हाला बसलेल्याला त्रास नाही, आम्हाला त्रास नाही, त्रास सिस्टीम आलेला आहे। दादा मला तुझं माहिती आहे, पण तू हो म्हणल्यामुळे मी डिरिंग केली, नाही तर मी काय डिरिंग केली असती? बरोबर आहे का नाही? त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही जर म्हणत असाल तर मी खाली घेतो। तो बिचारा माळकरी आहे, तो नको नको म्हणत होता नंतर, पण हनुमंता पुढं काय चालत त्याचं पण ऐका सेवेकरिता हे उभा राहिलेले तिकडे तरुण, तुम्हाला आत येता येईल का? ते पोरं पलीकडचे ते पावतीवाले मला सांगा बरं त्यांना, तुम्हाला आतमध्ये इथं डायरेक्ट माझ्या समोर यायचं, जाताना सगळ्यांना 500-500 रुपये देणार आहे मी, काळजी करायची नाही। तिथं बसल्यावर तुमचे लग्नच होत नाहीत बघा, पुढे या इकडे समोर समोर समोर, तिथं बसू देऊ नका त्यांना, पुढे या। गेले भाऊ काही बिचारे घरला गेले, त्यांनी पटवून ठेवले काय पहिलीच थोडस समोर बसलं पाहिजे कीर्तनाला। विडाला सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये भगवान श्री पांडुरंग परमात्म्याकडे मागणं मागतात। ऐका देवा, वारकरी संप्रदायामध्ये काही लिखित नियम आहेत, काही अलिखित नियम आहेत। त्यामधला आजचं 7व्या दिवसाचं कीर्तन म्हणलं का याला करता एक अलिखित नियम लागू होतो, तो म्हणजे कसा? महाराज कोणत्या दिवशी कीर्तनाला कोणता अभंग घ्यावा याचं शास्त्र आहे। पहिल्या दिवशी नामपर घ्यावा, भगवान परमात्म्याचं वर्णन करणारा घ्यावा, दुसऱ्या दिवशी संतपर असावा, तिसऱ्या दिवशी तिथीपर प्रकरणातला असावा, असं करत 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 ज्या दिवशी उपांत्य दिवस असतो त्या दिवशी भगवान परमात्म्याकडे काहीतरी मागणारा अभंग घ्यावा, गाथ्यातील मागणीपर प्रकरणातील अभंग घ्यावा, हा नियम आहे। हा नियम पूर्वपार चालत आलेला नियम आहे। महाराज 7व्या दिवशीच का मागणी मागायची हो? महाराज का मागायचं? त्याचं कारण आहे 7 दिवस आपण केलेली सेवा हे भगवान परमात्म्याकडे आपण आज आपलं गारानं मागायचंय आणि प्रसादाच्या रूपाने उद्या ते आपला प्राप्त होणार आहे। म्हणून आजच्या दिवशी मागणी प्रकरणातलं अभंग घेऊन सेवा करावी लागते, असा नियम आहे। आणि सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। ऐका, मला बोलणारे श्रोते आवडतात बरं का, असे गप्प बसणारे माणसं नाही आवडत। बोलणार ना तुम्ही? ऐका बरं का, आतापर्यंत किती कीर्तन झाले इथं? नाही हो, दरवर्षी होत असतील ना? किती वर्ष झाले सप्त्याला? पत्रिकेत काय पाहिलं नाही मी? 14 वर्ष झाले। एवढे वर्षी एवढे तुम्ही कीर्तन ऐकले, कोणत्या कीर्तनकाराने तुम्हाला स्कीम दिली का? बोला की महिला मंडळी, नाही दिली ना? पुरुष मंडळी नाही दिले ना? बघा मी आज स्कीम घेऊन आलोय, तुम्ही शहराच्या जवळ राहता ना? नाही तुम्ही आता महानगरपालिकेत राहता, गाव नाही राहिलं तुमचं, आता तुम्ही महानगरपालिकेत आहात ना, म्हणून तुम्ही मॉलमध्ये जाता की नाही? मॉल वगैरे तुम्हाला माहिती आहे, त्या मॉलमध्ये गेल्यानंतर बघा मोठा शब्द असतो, एक ऑफर असा असतो की नाही? तसं माझ्या कीर्तनात एक ऑफर आहे आज। काय ऑफर आहे महाराज? ती ऑफर अशी असेल, मी ज्यावेळेस कीर्तन करतोय ज्यावेळेस तुम्हाला जर एका दिवस अचानक विचारलं काय विषय चालू होता आणि खाली बसलेल्या पुरुष मंडळीपैकी जर कोणी मला योग्य उत्तर दिलं तर त्यांना मी कीर्तन संपल्यावर 500 रुपये देणार। तुम्ही हो म्हणा, नाही लागत का तुम्हाला पैसे?
लागतात ना, तुम्हाला 500 देणार. आणि महिला मंडळीने जर उत्तर दिलं तर तुम्हाला 1000 देणार. तुम्ही पुरुष मंडळी म्हणतील महाराज आम्हाला 500 यांना 1000 का? त्यांना मेकअप करावा लागतो म्हणून 500 जास्त. त्या बिचाऱ्या मैतीला जायचं म्हणलं तर कमीत कमी पावडर का होईना पण लावून जातील. आणि तो गुण त्यांचा चांगला आहे. आता उद्या काल्याच्या कीर्तनात बघा, माणसं जशी तशी तीन, पण माता मौल्या आमच्या नटून थटून हातात प्रसाद घेऊन महाराजाला दक्षिणा घेऊन. उद्या माझं कीर्तन आहे ना म्हणून आज सांगितलं. अगदी आशा येतात. म्हणून महिला मंडळीला किती? 1000 ठरलं. महाराज तुम्ही म्हणाल बसलेल्यांना पुरुषांना 500, महिला मंडळीला 1000. आमच्या टाळकऱ्याला काय आहे का नाही, सगळ्या टाळकऱ्याला 2-2 हजार. आणि एवढ्या टाळकऱ्यांना एकटा पकवाजा 7 करतोय म्हणून तुम्हाला गुरुजी 3000. एवढ्या सगळ्यांना चांगली माईक सिस्टीम देतात म्हणून सिस्टीम वाल्याला 4000. मग एवढ्या सगळ्याला दिल्यानंतर राहिलं कोण महाराज? आपले युट्यूब चॅनलवाले. तुम्हाला 5000. फक्त तुम्ही मला उत्तर द्या. पण ऐका, कुठल्याही पेपरमध्ये किंवा कुठल्याही मॉलमध्ये गेल्यानंतर ऑफर हा शब्द फार मोठ्या अक्षरात लिहिलेला असतो, पण त्याच्या खाली नियम व अटी लागू असतात. कंडिशन बरोबर आहे ना? त्याच्या खाली नियम व अटी लागू असतात. मी ठरल्याप्रमाणे तुम्हाला 500 देणार, तुम्हाला 1000, तुम्हाला 2000, तुम्हाला 3, तुम्हाला 4, तुम्हाला 5 ठरल्याप्रमाणे देणार. पण कीर्तन झाल्यावर ग्रामस्थ माझ्या पाकिटात मला 51,000 घालणार, त्यातून मी तुम्हाला वाटून देणार. ठरलं का? बघा, तुम्ही हो म्हणा, पाकिट भरणारे सगळे गायबच दिसतात. विनोदाचा भाग सोडा, पण मला बोलणारे माणसं आवडतात. काय मी वरून खाली इतकं कीर्तन का घेतलं? कारण श्रोत्याचा आणि वक्त्याचा थोडा संवाद झाला पाहिजे. मी काय बोलतो हे तुमच्यापर्यंत कळलं पाहिजे महाराज. मी एक वाक्य नेहमी कीर्तनात बोलत असतो. कीर्तनकाराचं हे बोलणं समाजाच्या उपयोगाचं असावं. बरोबर आहे का नाही? एखादी वाक्य जरी तुमच्या उपयोगाला आलं, एखाद्या माणसाला जरी परमार्थ करा वाटला, तर माझं कीर्तन करणं सार्थक आहे. नाहीतरी काय सार्थक आहे महाराज? ऐका, सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकोबारा या अभंगामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याकडे आपली आवड व्यक्त करतात आणि संतांच्या संगतीची मागणी करतात. ऐका, हा जो जीव आहे ना महाराज, ह्या जीवाला संगतीची गरज आहे. संगतीशिवाय हा जीव लहानाचा मोठा होत नाही. ऐका, मनुष्य जन्माला आल्यानंतर संगत करतो, यात नवल नाही. वाघ, हत्ती, सिंह यासारखे प्राणी सुद्धा संगतीशिवाय मोठे होत नाहीत. संगतीशिवाय हा देह आपला मोठा होत नाही. संगत केल्याशिवाय आपल्या जीवनात प्रगती होत नाही. पण आता संगत कशी करायची हे ज्याचे त्याच्यावर अवलंबून आहे. ऐका, आपण आज संगत करतोय यात नवल नाही. नुकतंच जन्माला आलेलं बाळ, माझी भाषा कळते ना, कारण मी अजून मराठीत बोलतोय. क्या है, हमें हिंदी भी आती है, लेकिन वो हेलपाट्या खाती है. आणि मी इंग्रजीत पण कीर्तन करतो बरं का, तुमच्या माहिती करता. पण आता मी इंग्रजीत कीर्तन करायला लागल्यानंतर तुम्हाला समजायचं नाही. आणि जेव्हा कधी तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर समजेल, त्यावेळेस तुम्ही मला मारल्याशिवाय राहणार नाही. आणि 2 तास आपलं वेड्यात काढलं. बरं आहे, असं बरं चाललंय ना? काय चाललं होतं मग आपलं? अहो, कीर्तन तरी म्हणा की. काहीतरी जाऊ द्या, कीर्तन म्हणा. एवढं तरी म्हणलं तरी मला समाधान वाटेल. ऐका, नुकतंच जन्माला आलेलं बाळ 2-3 महिन्याचं आहे. जरा जास्त मोठं सांगितलं मी. अगदी 15-20 दिवसाचं बाळ आहे, लहान. ते 15-20 दिवसाचं बाळ सुद्धा संगती करतं महाराज. कुणाची संगती करतं? ते आपल्या आईची. वा, कोणतं बोललं बघा खालून. ते आपल्या आईची संगती करतं. बघा, लहान बाळ घरात झोपल्यानंतर त्याची आई कुठल्या तरी कारणानुसार पाणी प्यायला म्हणा, लघुशंकेला म्हणा, कशाला तरी बाहेर गेली का ते बाळ टाहो फोडून रडतं. ऐका, जे बाळ टाहो फोडून रडतं ते आजीच्या मांडीवर असतं. बरोबर आहे ना? ते आजीच्या मांडीवर असतं. आजी त्याच्या जवळ असते, त्या घरातली त्याची मावशी त्याच्या जवळ असते, पण ते रडायचं शांत होत नाही. पण बाहेर गेलेली आई दरवाजा उघडून आतमध्ये जरी आलं तर रडणार बाळ काय होतं? शांत बसतं. कशामुळं? कारण ते जन्मलं तेव्हाच आपल्या आईची संगत करतं. म्हणून नुकतं जन्माला आलेलं बाळ सुद्धा संगत करतं. पशु प्राणी सुद्धा संगत करतात महाराज. आता मी कीर्तनाच्या माध्यमात नेहमी बाहेर फिरतो. परवा मी भीमाशंकर, आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर आहे, त्या भीमाशंकर परिसरामध्ये कीर्तनाला गेलो होतो. आणि कीर्तनाला गेल्यानंतर तिकडे जरा 7 ते 9ची कीर्तनाची वेळ असते. मग 7 ते 9 कीर्तन म्हणल्यानंतर मी थोडासा जास्त लवकर गेलो. उजेड होता रस्त्याने आणि जवळ असल्यामुळे गाडी घेऊन गेलो. गाडी घेऊन गेल्यानंतर त्या परिसरातले 2 माणसं गाडीत बसलेले, माझा ड्रायव्हर, आम्ही चाललो होतो. जात असताना मला रस्त्याने जाताना वाघ दिसला. ओरिजिनल वाघ, टायगर वाघ दिसला. मला एवढा आनंद झाला. म्हणलं काय हरकत आहे, पहिल्यांदाच वाघ समोर दिसला, एक वाघाबरोबर फोटो घ्यावी. लोक कुणाबरोबरही फोटो काढतात, कुत्र्याबरोबर. म्हणजे वाघाबरोबर तरी काढाव, भले पुढे गेलेला का ना वाघ असे ना, पण एक फोटो काढाव. याकरता मी उतरणार.
तेवढ्यात त्या परिसरातले जे 2 माणसं गाडीत बसले होते त्यांनी माझा हात धरला. ते म्हणले महाराज थांबा, हां तुम्ही असं उतरू नका. म्हणलं का? तुम्हाला वाघ जाताना पुढं दिसलाय, पण वाघ बाहेर पडताना एकटा पडत नाही, वाघिणीला घेऊन पडतो. नाही कळालं तुम्हाला? बरेच वाघ एकटे आले तिथं. वाघिणींची संख्या जरा जास्तच आहे. म्हणजे वाघ कीर्तनाला एकटा येत नाही, सोबत कोणला आणतोय? वाघिणीला. मग त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही बाहेर पडू नका, वाघ गेलेला दिसतोय, पण काही वेळात वाघीण येईल, कारण ती संगतीनं राहतात. आणि खरंच झालं महाराज. गाडी स्टार्ट करतोय नाही तर ती वाघीण रस्त्यावरती आम्हाला दिसली. मला सांगायचंय काय, मनुष्य असला काय, लहान बाळ असलं काय, आणि महाराज प्राणी असले काय, संगतीशिवाय मनुष्य मोठा होत नाही. संगतीशिवाय या जगतात कुणीच नाही. फक्त संगती करायची कशी हे महत्वाचे. एक तुकोबारायांचं प्रमाण सांगतो पुढे जातो महाराज. मनुष्य संगतीनेच मोठा होतो आणि मनुष्य संगतीनेच वाया जातो. विठाला पतन उतार संगाचा महिमा, पतन उतार संगाचा महिमा. बोला पतन उतार संगाचा महिमा, पतन उतार संगाचा महिमा. ते जावे आधामा संत सेवी, ते जावे आधामा संत सेवी, पतन उतार संगाचा महिमा, पतन उतार संगाचा महिमा. बोला ते जावे आधामा संत सेवी, ते जावे आधामा संत सेवी, पतन उतार संगाचा महिमा, पतन उतार संगाचा महिमा. पतन उतार संगाचा महिमा, ते जावे आदमा संत सेवी, ते जावे आदमा संत सेवे. पतन उतार संगाचा महिमा, ते जावे आदमा संत सेवी, ते जावे आदमा संत सेवी. ते जावे आधमा संत शिवी. माणसाचं जीवन उद्धारालाही जातं संगतीमुळे, आणि माणसाचं जीवन अधोगतीलाही जातं संगतीमुळे. ऐका, इकडे लक्ष द्या. माणसाने संगत केली पाहिजे, पण ती चांगल्याची संगत केली पाहिजे, कारण माणसं काय घडायचंय हे आपल्या संगतीवर अवलंबून असतं. मी कीर्तनाच्या सुरुवातीला सांगतो बघा, ऐका ऐका. आपले मायबाप कोण असावे आपल्या हातात नाही. मायबाप, माझे आईवडील कोण असावे माझ्या हातात नाही. माझी बहीण कोण असावी माझ्या हातात नाही. माझे वडील कोण, माझी पत्नी कोण असावी हे सुद्धा आपल्या हातात नाही. किती ठरवून ठेवा, घडत नसते तसं. हे तरुण पोरांसाठी आता तुमचं झालं. बरोबर आहे ना. किती ठरवा तुम्ही महाराज, किती फोनवर बोला, होईल याची गॅरंटी. रात्रभर गोदडी पांघरून चॅटिंग जरी केली तरी होईल याची गॅरंटी नाही. हे चॅटिंग करणाऱ्याला कळालं. बघा कसे खुल्ले चेहरे यांचे चॅटिंग करणाऱ्याचे. ऐका महाराज, तरी आपल्या हातात नाही. आपली आई कोण असावी आपल्या हातात नाही. आपले वडील कोण असावे आपल्या हातात नाही. आपली बहीण, आपला भाऊ कोण असावा आपल्या हातात नाही. नवे नवे आपला पती किंवा आपली पत्नी कोण असावी हेही आपल्या हातात नाही. पण एक वाक्य बोलतो बघा, यापैकी कोणतीच गोष्ट आपल्या हातात नाही दादा, पण आपला मित्र कोण असावा हे मात्र आपल्या हातात आहे. आपला मित्र कोण असावा हे मात्र हातात आहे. माझे वडील मला नेहमी एक वाक्य सांगायचे. ते काही कीर्तनकार नाहीत, साधे वारकरी आहेत, पण माझे वडील नेहमी मला एक सांगायचे. वडील म्हणायचे, जर तुला आपल्यापेक्षा मोठ्या माणसाची संगत करत राहा. नेहमी ते म्हणायचे, ज्या माणसाला प्रगती करायची ना त्या माणसाने आपल्यापेक्षा मोठ्या माणसाची संगती केली पाहिजे. आपल्यापेक्षा बारक्या माणसाकडून आपल्याला काय मिळायचं मात्र. ज्याला संगत करायची ना, कीर्तनकाराने आपल्यापेक्षा मोठ्या कीर्तनकाराची संगत करावी. बरोबर आहे का नाही? कुणी असेल, मग एखादी व्यापारी असेल त्याने आपल्यापेक्षा मोठ्या व्यापाऱ्याशी संगत करावी. कारण माणसाचा उद्धार हा संगतीने होतो आणि माणूस अधोगतीलाही हा संगतीने जातो. मग या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संगती मागतात. ऐका, जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याचा जर धांडोळा घेतला तर तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये 3 प्रकारच्या संगत्या आल्यात. एक संगती आहे महाराज कुसंगती, दुसरी संगती आहे विसंगती, आणि तिसरी संगती आहे संत संगती. या संगत्या संपल्या का आपलं कीर्तन संपलं. काळजीच करू नका. जरी उशिरा चालू झाला असलं तर आपलं टायमात सुटणार आहे. माझं कीर्तन म्हणजे शिक्षकासारखं आहे.
जिल्हा परिषदच्या. जिल्हा परिषदचे गुरुजी कितीलाही शाळेत येऊ द्या, शाळा बरोबर 4:30ला. तुम्ही गुरुजी आहेत का? हा आहेत का? हा गुरुजी आहेत. रिटायर झालेत का? चालू आहेत का अजून? बरं. शाळा कितीलाही भरू द्या, सुटणार टायमात. हे जिल्हा परिषदचा नियम आहे. हा तसं आपलं कितीलाही चालू होऊ द्या, आपलं सुटणार कितीला? टायमात सुटणार आहे. मला जेवढा टाइम दिला तेवढ्या टायमात, पत्रिकेतल्या टायमानुसार नाही. हे बी खरं आहे. ऐका महाराज, पतन उदान संदाचा महिमा. मी सांगत होतो की तुकोबारांच्या गाथ्यामध्ये 3 प्रकारच्या संगती आहेत. परत एकदा सांगतो ऐका. पहिली आहे कुसंगती, दुसरी आहे विसंगती आणि तिसरी आहे संत संगती. ऐका मायबाप, कुसंगती जी आहे त्या कुसंगतीमुळं माणसाचा परमार्थही होत नाही, त्या कुसंगतीमुळे माणसाचा प्रपंचही होत नाही. ज्याला प्रपंच चांगला करायचे त्यांनी कुसंगती बाजूला ठेवली पाहिजे. ज्याला परमार्थ चांगला करायचे त्यांनी सुद्धा कुसंगतीचा विचार करायचा नाही. कारण कुसंगती एवढी वाईट आहे महाराज का ते माणसाला चांगलं जगू देत नाही. ऐका, कु म्हणजे वाईट. कु शब्दाचा अर्थ कळतो ना? कु म्हणजे वाईट. वाईटाची संगत काही उपयोगाची नाही. अजून एक उदाहरण सांगतो याच्यात ऐका. वाईटाची संगत जर चांगल्या प्रकारे जरी घडली तर त्याचा परिणाम काय? वाईटच आहे. पुन्हा एकदा ऐका माझं वाक्य. वाईटाची संगत जर चांगल्या प्रकारे जरी घडली तर त्याचा शेवट काय? वाईटच आहे. आणि चांगल्याची संगत जर वाईटातून जरी घडली तर त्याचे परिणाम चांगलेच आहेत. विठाला विठाला. वाईटाची संगत ती वाईटच आहे. बघा ऐका, एक जगविख्यात चित्रकार होता. लक्षपूर्वक ऐका, मला वाईटाची संगत सांगायचंय. जाऊ द्या, चला अगोदर हे सांगतो. चांगल्याची संगत वाईटातून जरी झाली तर त्याचे परिणाम चांगले आहेत आणि वाईटाची संगत जरी चांगल्यातून झाली तर त्याचे परिणाम काय आहेत? वाईट आहेत. ऐका, धुळ्यामध्ये राहणाऱ्या एका मुलाची मावशी इथून बाजारपेठेमध्ये राहत होती. आता धुळ्यातलंच सांगावं, जिथं आलंय तिथलं सांगतो मी, कशाला आळंदीतलं सांगू तुम्हाला आता. हा, धुळ्यामध्ये राहणाऱ्या एका मुलाच्या, आपल्या इथे काय महिंदळेमध्ये राहणाऱ्या एका मुलाची मावशी धुळे गावामध्ये राहत होते बाजारपेठेत. आता कुठं बाजारपेठ मला माहित नाही, पण बाजारपेठेत राहत होती. त्या मावशीचा व्यवसाय होता कोळशाचा. आहेत का तुम्ही? कशाचा व्यवसाय होता? कोळशाचा व्यवसाय होता. हा काहीतरी कामानिमित्त बाजारपेठेमध्ये गेला आणि आईने इकडून त्याला फोन केला, येता येता जरा मावशीला भेटून ये. याने विचार केला, आता आईने सांगितले म्हणल्यावर मावशीला भेटायला जावं लागेल. नाही गेलो तर घराघरी गेल्यावर आई कावेल पुन्हा. मग तो निघाला मावशीला भेटण्याकरता. याच्याकडे गाडी नव्हती, चालत चालत निघाला. आता बाजारपेठ क्रॉस करून पलीकडच्या कोपऱ्याला कोळशाचं दुकान मावशीचं. त्याला मावशीला भेटायचं होतं. जाता जाता डाव्या बाजूला त्याला परफ्यूमचं दुकान दिसलं. सेंटचं परफ्यूम, कळालं ना? सेंट, परफ्यूम, त्याला अजून काय शब्द, अत्तर. हे अत्तराचं एक दुकान त्याला दिसलं. त्याने विचार केला, सहज विचार केला, चला एखादी सेंटची बॉटल घेऊया, याच वयात मारता येतं, परत कधी मारणार, असं म्हणून तो तिथं दुकानात गेला. गेल्यानंतर मग त्या अत्तरवाल्याला तो विचारवला, हा हे कसं आहे, ते कसं आहे, ते कसं आहे. तेवढ्यात त्या अत्तरवाला काहीतरी काम करत होता आणि एक अर्ध लिटरची अत्तरची बाटली भरून त्याने त्या काउंटरवर आणून ठेवलेली होती. आणि हा ह्याच्या हाताने फक्त इशारे करून दाखवत होता, हे अत्तर कसं आहे, ते अत्तर कसं आहे, ते अत्तर कसं आहे, असा हा बोटाने दाखवत होता. तेवढ्यात करता 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 याचा हात त्या अर्धा लिटरच्या बाटलीला लागला. जसा हात बाटलीला लागला, बाटली खाली पडली, बाटली फुटली. आता त्या दुकानदाराने याला पेढी चालली असतील का? बाटली फुटली. दुकानदाराला एवढा राग आला महाराज, दुकानदाराने मागचा पुढचा विचार केला नाही. दुकानदार कुठला होता? आहेत ना तुम्ही? कुठला होता? धुळ्याचा होता. पोरगा कुठला होता? हा हा, हे लक्षात ठेवा. हा हा, त्या दुकानदाराने मागचा पुढचा विचार केला नाही. त्याचं गचुंड धरलं डाव्या हातात आणि फाडकन कानपाडीत मारली उजव्या हाताने आणि 2 धक्के मारले महाराज. ऐका, धक्के मारले, कानपाडीत दिली. परिणाम वाईट वाटला. थोडा वेळ त्याला वाईट वाटलं, मारलंय. पण तो पुढे निघाल्यानंतर बघितलं तर याच्या सर्व अंगाचा काय झाला होता? सुगंध चालू झाला होता. बरोबर आहे ना? कशामुळे? संगत कुणाची केली? आणि थोड्या वेळा करता अत्तराची. सगळ्या अंगाचा सुगंध सुटला. काही वेळापुरतं त्याला चापट खाण्यापुरतं वाईट वाटलं, पण नंतर याच्या अंगाचा सुगंध सुटला. म्हणला बरं झालं मारली त्यानं, रोज त्याच्या दुकानात गेलं पाहिजे, असं माणसं म्हणतात. हा, गेला महाराज. तिथून पुढे अर्धा किलोमीटर चालत चालत गेला. मावशीच्या डोक्यावरती कोळशाची पाटी होती. मावशीनं ती कोळशाची पाटी खाली ठेवली. बाळ्या मावशीला दिसला. कुठला? मैंदळ्याचा. हा, धुळ्याच्या बाजारात मावशीकडे गेला. मावशीनं कोळशाची पाटी खाली ठेवली आणि मावशीनं कोळशाची पाटी खाली ठेवली. असा असा थोडासा हात केला. असे हातावर हात आपटले आणि मावशी म्हणली, ये बाळे ये, अरे किती दिवस झालं मला भेटला नाही. बोलता बोलता मावशीनं त्याच्या गालवून असा हात
बायाचं काय प्रेम आहे महाराज. असा हात फिरवतात आणि पुन्हा असे बोट मोडतात. मोडले बघा माझे. का मोडतात अजून कळलं नाही महाराज. असे हात फिरवतात. जसा हात बायाच्या गालावून फिरवला तर काय स्नो पावडर लावल्यासारखं बाळाची गाल गोर झाली असतील ना. मग कसे झाले? काळे झाले. खरं सांगा, मावशीच्या पोटामध्ये काही काळं होतं का? हात फिरवण्याच्या पाठीमाग मावशीनं प्रेमाने त्याच्या गालावून हात फिरवले, पण संगत कोळशाची केल्यामुळे याचे गाल काळे झाले. महाराज, त्या दुकानदाराने त्याला धक्का मारून लावलं, पण संगत शेणची केल्यामुळे त्या शरीराचा सुगंध सुटला. म्हणून चांगल्याची संगत वाईट प्रकारे जरी घडली तर त्याचा परिणाम चांगला आहे, आणि वाईटाची संगत चांगल्या प्रकारे जरी घडली तर त्याचे परिणाम वाईट आहेत. विठाला विठाला कुसंगती माणसाची काही उपयोगाची नाही. ऐका, अजून एक उदाहरण सांगतो महाराज. काय झालं बघा, ऐका. एका जगविख्यात चित्रकाराने असं ठरवलं असं, मला बोलून प्रमाणावर यायचे तुकोबारायांच्या. ऐका महाराज, एका जगविख्यात चित्रकाराने असं ठरवलं की या जगात सगळ्यात सुखी माणूस कोण असेल त्याचं मला चित्र काढायचं. सुखी समाधानी कोण असेल याचं चित्र मला काढायचे त्यांनी ठरवलं. आता खरं सांगा, सुखी माणूस शहरात सापडेल का? तुम्ही शहराच्या लगत, म्हणजे आता शहरात राहणारी मंडळी आहात, मी शहरात राहतोय का? सुखी माणसं शहरात सापडतात का? माझ्या दृष्टिकोनात सुखी माणसं शहरात नाहीत. तुम्हाला सगळ्याला जर विचारलं तर तुम्ही म्हणाल महाराज गावाकडचे, जे गावाकडे राहतात ते म्हणतील महाराज गावाकडची लाईफ काय चांगली आहे. कमीत कमी गावाकडं हवा आणि पाणी तरी चांगलं आहे मायबाप. गावाचे शहर, बसा 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 कुठेतरी बसा. गावाचे शहर होत चाललेत, आता तो भाग वेगळा आहे, पण गाव असतं महाराज. गावात हवा चांगली मिळते, गावात पाणी चांगलं मिळतं. याच्या पुढं सांगू का, सहज घरातलं पीठ जर संपलं महिला मंडळी तर 8 दिवस जरी दळून आणलं नाही तरी गावाकडं भागतं. खरं सांगा, भागतं की नाही? बरोबर आहे ना? आज सको वाईकून, उद्या ठकू वाईकून, परवा दिवशी तिसऱ्या वाईकून आणलं तरी असं जमतं. खिच्याकून शेरभर म्हणतात ना तुमच्या इकडे, आहे का नाही शेर? काय माप होते महाराज पूर्वीच्या काळचे, चिपट, आटवा, शेर, आदुली, बरोबर आहे ना? असंच आहे ना तुमच्याकडे? कारण मी मराठवाड्यातला राहतो, पुण्याला, धुळे आहे म्हणून विचारलं. आता ह्या पोराला याचं काहीच माहित नाही. का रे, तुला आटवा माहिती आहे का? नाही माहिती. चिपट नाही माहिती. 100 ग्रॅम 100 ग्रॅम बी माहित नाही म्हणते. अवघड आहे बाबा. जाऊ दे रे बाबा, उद्या कीर्तन करायचंय मला. त्याला जास्त विचारतो, त्याची आई यायची पुन्हा आमच्याच पोराला का, त्यामुळे आपलं चल दे. ऐका महाराज, हा, ह्याच्याकडून शेरभर तिच्याकडून शेरभर जरी पीठ आणलं तर मायबाप खरं सांगा 8 दिवस भागतात की नाही? महिला मंडळी सोडा, पुरुष मंडळी ऐका, आपलं सुद्धा गावाकडे जरा बऱ्यापैकी भागते. कडक कपडे घालून बाहेर आले का गावातले 4 माणसं सन्मानाने आपला राम करतात का नाही? शहरात तुम्ही कशीही फिरा, कुणाला कुणाची किंमत नाही. महाराज, मी पुण्यात राहतो, आळंदीत राहतो, बघतोय सोसायटीमध्ये एखादी जर माणूस मेला तर त्याच घरातल्या 4 माणसांनी बसून रडायचं. शेजारच्या माणसाला कळत सुद्धा नाही या घरात माणूस मेलाय. ही परिस्थिती आहे. पण गावाकडे तसं नसते. पलीकडच्या कोपऱ्यात जरी माणूस मेला तर सगळं गाव तिकडं जमतं महाराज. त्याचं एकच कारण आहे, त्याचं कारण आहे प्रेम आहे. प्रेम गावात काय प्रेम आहे. शहरात प्रेम राहिलं नाही. शहरात पैसा आहे पण शहरात प्रेम नाही. ऐका आता, मग त्याने शहरभर फिरला पण त्याला काही सुखी माणूस सापडला नाही. म्हणून त्याने विचार केला, चला गावाकडे. म्हणतो या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात जायला लागला. आणि त्याला एक माणूस दिसला झाडाखाली बसलेला. ऐका लक्षपूर्वक, आज एकादशी आहे पण सांगतो. झाडाखाली बसलेला माणूस दिसला. गुरं रस्त्यात, गुरं अशी वावरात सोडली होती, मोकळ्या पटांगणामध्ये मोकळं रान होतं, त्यात गुरं सोडलेली होती. त्यांनी गाय, म्हशी, बैल जे काही गुरं होते ती. आणि तो लिंबाच्या झाडाखाली बसला होता. पुढे ज्वारीची भाकर होती. ज्वारी खातात ना तुमच्याकडे? हा, पुढे ज्वारीची भाकर होती. आंब्याचं लोणचं होतं, लिंबाचं लोणचं होतं. अगदी ताजा कांदा होता, ताजा वावरातला उपटलेला कांदा होता. आणि असा दही आणि मिरचीचा ठेसा होता. आणि तो असा बुक्कीनं कांदा फोडत होता. आलं का नाही तोंडाला पाणी? एकादशी की हो. बघा ना, एवढं ऐकलं तरी समाधान वाटतंय. आता हे बघायला सुद्धा भेटत नाही आपल्याला, नशिबात राहिलं नाही. आता पिझ्झा खाणाऱ्याला काय माहिती? बरं, तुला माहिती आहे का भाकरन कांदा? हे, तू नुसता वडापावच खा बाबा. हा, वडापाव, मॅगी. ज्यांनी शेवयाचा आनंद घेतलाय त्यांना मॅगीचा आनंद आहे का महाराज? काय ते शेवयाचा आनंद आहे? बघू उद्या काल्याच्या कीर्तनात जमलं तर शेवया सांगतो मी. सांगायला चालू तुम्हाला आता मी. ऐका महाराज, असा कांदा फोडताना त्या माणसाला त्या चित्रकाराने पाहिलं आणि त्या चित्रकाराने विचार केला, एवढा समाधानी आणि एवढा सुखी माणूस जगात कुणी नसला पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं, असंच बसा, तुमचं मला चित्र रेखाटायचे. त्यांनी त्याचं चित्र रेखाटलं. आणि चित्र रेखाटल्यानंतर महाराज ते चित्र त्या म्युझियम मध्ये नेऊन लावल्यानंतर त्याला जागतिक लेवलचा अवॉर्ड भेटला. का असा समाधानी आणि सुखी माणूस कुणी नाही. कुणाला अवॉर्ड भेटला? त्या पत्रकाराला अवॉर्ड भेटला.
2-3 वर्ष त्या गोष्टीला निघून गेले आणि 2-3 वर्षानंतर त्या पत्रकाराच्या डोक्यात पुन्हा विचार आले. म्हणले आपण जगातला सगळ्या सुखी माणसाचं चित्र काढलंय ना, आता जगातल्या सगळ्या दुःखी माणसाचं चित्र काढायचं काय गरज आहे का सांगा बरं. पण कुठाने खोर माणसं असतात, कलाकार माणसं गप्प बसत नाहीत. मग यांनी सांगितलं काढायचंय. ऐका इकडे लक्षपूर्वक ऐका. मग हे जगातल्या सगळ्या दुःखी माणसं कुठे भेटतील? आता माणसं दुःखी शहरात भेटणार आहेत का? त्यांच्याकडे दुःख आपल्याला आहे का? नाही महाराज. त्यांनी विचार केला सगळ्यात जास्त दुःखी माणसं जेलमध्ये भेटतील. जेलमध्ये, जेल कळतं ना, जेलमध्ये आळंदीची वारी करून आल्यावर पोलिस तुम्हाला अटक करतात, त्याला जेल म्हणतात. नाही कळलं तुम्हाला? जेल कशाला म्हणतात? मग त्र्यंबकेश्वरची ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करून आल्यावर नाही, मग कशाला म्हणतात? चोरी केल्यावर. हा, हे ऐकायचं होतं मला. हे बाबा म्हणले, मी नाही रे बुवा. हा, एखाद्याची चोरी केली, एखाद्याला मारहाण केली, तेव्हा त्याला जेलमध्ये टाकलं जातं. त्याने विचार केला बाहेर कुठून दुःखी माणसं भेटणार, तो जेलमध्ये गेला. कशाला? आहेत ना तुम्ही माझ्या बरोबर? दुःखी माणसाचं चित्र काढण्याकरता जेलमध्ये गेला. 2-4 माणसं पाहिले पण एवढा काही दुःख वाटलं नाही. ऐका, दुर्भाग्य, ज्या माणसाचं सुखी चित्र म्हणून काढलं होतं, ज्या माणसाचं चित्र सुखी माणूस म्हणून काढला होता, तो माणूस त्याला जेलमध्ये दिसला आणि तो एका कोपऱ्यात बसून रडत होता. एवढा रडत होता का या चित्र काढा त्याच्याकडे पाहिलं आणि पाहिल्या याला वाटलं की याच्यापेक्षा जास्त दुःखी माणूस नाही. या चित्रकाराने सांगितलं असंच बसा, मला तुमचं चित्र काढायचंय. मग तर हा मोठ्याने रडायला लागला. तो म्हणला माझं काही चुकलंय का? नाही काढत तुमचं चित्र, रडताय कशाला? त्यांनी सांगितलं साहेब हे माझं दुर्भाग्य आहे. 3 वर्षापूर्वी जगातला सगळ्यात सुखी माणूस म्हणून तुम्ही माझं चित्र काढलंय. मग त्या चित्रकाराने डोक्याला हात लावला. म्हणला तुमची अशी दुरावस्था झाली कशी? त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे ऐका. झालं म्हणलं असं, मी रोज आपल्या नित्यक्रमाप्रमाणे शेताकडे जायचो, गाई म्हशी चारायचो. लॉकडाऊन पडलं आणि शहरातले सगळे लोक गावाला आले. आणि गावाला आले, शहरात ह्यांचा टाइमपास कामामुळे होतो, गावाला आल्यावर ह्यांचा टाइमपास होईना. म्हणून हे ज्या झाडाखाली मी रोज जनावर सोडून बसायचो तिथं हे 52 गुरुचालिसेचं पारायण करायला बसले. 52 गुरुचालिसा नाही कळाली तुम्हाला? अहो पती खेळत बसले ना. 52 गुरुचालिसा महाराज, त्याच्यात विलय खंड आहेत, 4 खंड आहेत त्याच्यात, 13 अध्याय असतात त्याच्यात. ते आपल्याकडे आता काय लहानपणचा पराक्रम आहे माझा तो. बघितलंय सगळं मी. ऐका महाराज, अगदी पत्ते खेळत बसले, जुगार, थोडक्यात जुगार खेळत बसले. मग ते सगळे बसल्यानंतर ते रोज खेळायचे. पोलीस रोज बोंबलत होते, जमावबंदी करा, एकत्र सगळे माणसं बसू नका. किंवा आता एक पहिली गोष्ट, जुगार खेळणं हा गुन्हा आहे, त्यातल्या त्यात लॉकडाऊन असल्यामुळे हे सगळे जमाव केल्यामुळे दुसरा गुन्हा. हे सगळे गुन्ह्यामध्ये होते. पोलिस सांगत होते, माझ्या काही ते लक्षात आलं नाही. हे पत्ते खेळत होते, मी यांच्या शेजारी बसलो होतो. पोलीसची गाडी आली. आता हे तरबेज होते, यांना माहिती होतं पोलीस आपल्याला पकडून नेतील, म्हणून हे सगळे तिथं तिथंच पैसे टाकून सगळे फरार झाले. आणि मी त्यांचे पैसे पत्ते उडून जाऊ नये म्हणून गोळा करत बसलो आणि विनाकारण पोलिसांनी मला आतमध्ये टाकलं. मला कळालं मला काय सांगायचंय. एवढी दुर्जनाची संगत वाईट आहे महाराज. जगद्गुरु तुकोबारायांचे एक प्रमाण सांगतो पुढे जातो. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे विंचवाची लांगी तैसा दुर्जन सर्व आंगे, तैसा दुर्जन सर्व आंगे, तैसा दुर्जन सर्व आंगे, तैसा दुर्जन. तुका म्हणे विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्व अंगी, तैसा दुर्जन सर्व अंगी. हरी तुका म्हणे विंचवाची नांगी, हो तैसा दुर्जन सर्व अंगी. दुर्जन माणूस एवढा दुर्जन आहे जशी विंचवाची नांगी. कळते ना? विंचू चावल्यावर माणसं शांत बसतील का?
नाही बसत, एवढा दुर्जन आहे. म्हणून तू कुसंगती नको महाराज. म्हणून दुर्जनाची संगती आपल्या काही कामाची नाही. मी सांगत होतो दुर्जनाची म्हणजे कुसंगती आपला परमार्थही करू देत नाही आणि आपला प्रपंचही करून देत नाही. अजून एक तुकोबारायांचं प्रमाण सांगतो. कुसंगती एवढी वाईट आहे महाराज. हा तुकोबारायांचं प्रमाण आहे पहा. तुकोबाराय म्हणतात कुसंगती एवढी वाईट आहे, हिरा जरी त्या ढेकणाच्या संगतीत ढेकणाच्या संग विरा तो बंगारा, कुसंग नाडीला साधू जाई हो, कुसंग नाडीला साधू जाई, साधू जैसा कुसंग नाडीला साधू जाईचा, ढेकणाच्या संगे तो बंगारा, कुसंग नाडीला साधू जाईचा, कुसंग नाडीला साधू जाई, साधू जैसा कुसंग नाडीला साधू जाईचा. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. महाराज जगद्गुरु तुकोबारायांची वाचा, हे काय माझे शब्द नाहीत. तुकोबाराय म्हणतात ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला आणि कुसंगे नाडीला साधू जैसा. हिरा कळतो का? हिरा तुम्हाला हिरा कळतो ना? हिऱ्याची करोडो रुपये किंमत आहे. त्या हिऱ्याची सुद्धा तुकोबारायांनी परीक्षा सांगितली. तोची मोल पावे खरा आणि करणीचा होय चुरा. हिरा हिरा ठेवीता ऐरणी, वाचे मारिता जोगाने, तोची बोल पावे खरा, आ करणीचा होय चुरा. हिरा ठेवीता ऐरणे, मारिता जोदने, तोचे मोल पावे खरा हो. ऐरणीचा होय चुरा. कधीतरी जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याचा अभ्यास करा. मी नेहमी कीर्तनात बोलत असतो बघा, या जगतामध्ये आपल्याला तारून नेणारे सध्या फक्त दोनच ग्रंथ आहेत महाराज. दोनच माणसं किंवा दोनच व्यक्ती, दोनच वस्तू आहेत. ते म्हणजे भगवान श्री ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरु तुकोबारायांचा गाथान संतांचं वाङ्मय. याशिवाय आपला कुणी तारून येणार नाही. काय तुकोबारायांचा अभ्यास कमी होता का महाराज? तुकोबारायांनी हिऱ्याची परीक्षा गाथ्यात सांगितली 1600 इसवी सन 1600 साली. आजपासून 400-450 वर्षापूर्वी तुकोबारायांनी हिऱ्याची परीक्षा सांगितली. अजून बऱ्याचशा सोनाराला ओरिजिनल हिरा कळत नाही महाराज. तुकोबारायांनी तेव्हा परीक्षा सांगितली. हिरा जर आयरनीवर ठेवला आणि वरून जर घनाने मारला तर तो ओरिजिनल जर हिरा असेल, एक तर घनात घुसल, वरच्या घनात घुसल, नाही तर आयरनीत घुसल, आणि डुप्लिकेट असलं तर फुटल. तसे बरेच हिरे आहेत डुप्लिकेट. आता हिऱ्यावर विश्वास ठेवायचा नाही. हिऱ्यावर अक्षदा पडला, हिरा दुसऱ्या दिवशी बाहेर. मी हिऱ्याबद्दल बोलतोय. हिरा धुळ्याला चांगला असताना हिरा म्हणतो आता नाशिकला राहायला जायला पाहिजे. कशाला? पण महाराज तुकोबारायांनी ऐका आता हिरा किती रुपयाचा आहे? करोडो रुपयाचा हिरा आहे का नाही? थोडा तुकोबारायांच्या गाथ्यातली दोन प्रमाण सांगतो. करोडो रुपयाचा हिरा आहे. आता तो ओरिजिनल हिरा ओळखण्याची तुकोबारायांनी परीक्षा सांगितली. पण तो हिरा जर आयरनीत घुसला तर आता करोडो रुपयाचा हिरा आयरनीतून बाहेर काढायचा कसा? याच्याकरता सुद्धा तुकोबारायांनी परीक्षा सांगितली. तुकोबाराय म्हणतात हिरा हिरकणी आणि काडी आयरनीतून बाहेर. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तो अडकलेल्या हिऱ्याला फक्त हिरकणीचं तोंड दाखवा. नाही कळालं तुम्हाला? बरेच हिरकणी तोंड, बरेच हिरे तोंडालाच भुललेत. हा जाऊ दे आता. विठाला विठ्ठला, 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 विठ्ठला. 10-12 माणसं बैठकीमध्ये बसलेले होते. गावातले चांगले माणसं होते, श्रीमंत सगळे माणसं बसलेले होते. घरात तिचा नवराही बसला होता. किचन मधून एका बाईने असं केलं. त्याला काय केलं? फक्त कसं केलं? असं केलं. हा तटकन उठला आणि तिच्या जवळ गेला. म्हणला काय नाही म्हणली, या बोटात किती पावर आहे ते पाहत. ऐका मला, हा हिरा अडकलेला हिरा हा सुद्धा बाहेर काढता येतो. तुकोबाराय म्हणतात हिरा हिरकणी आणि काळी आयरणी तिने बाहेर. त्या हिऱ्याला फक्त हिरकणीचं तोंड दाखवा, हिरा बाहेर येतो. ऐका, एवढा कडक हिरा, एवढा कठीण हिरा, एवढा बहुमूल्य हिरा, त्या हिऱ्याच्या संगतीत नुसता ढेकून जरी गेला तर तो हिरा काय होतो म्हणतात तुकोबाराय म्हणतात? फुटतो, भंगतो म्हणतात. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही आळंदीहून आले म्हणजे काही सांगता का हो? एवढा बहुमूल्य, एवढा कडक हिरा ढेकणाच्या संगतीत कुठं भंगल का? तुम्हाला मार्केट जवळ आहे, पटकन तुम्ही हिरा घेऊन या, मी 2 ढेकणं घेऊन येतो. लगेच परीक्षा घेऊ आपण.
बरोबर आहे, विनोदाचा भाग सोडा. पण महाराज कुसंगे नाडीला साधू जैसा, तसं महाराज तुकोबाराने हिऱ्याचं उदाहरण देऊन साधूच्या जीवनाकडे सांगितले. ऐका, एवढा कडक हिरा देखील साधा ढेकणाच्या संगतीत गेला तो हिरा फुटतो. म्हणून एवढी कुसंगत वाईट आहे. म्हणून मी सांगितलं, कुसंगतीच्या माणसं जर कुसंगती बरोबर गेले तर माणसाचा प्रपंचही नीट होत नाही, आणि कुसंगती बरोबर गेले तर माणसाचा परमार्थही नीट होत नाही. म्हणून कुसंगती आपल्या बाजूला ठेवायची. विडाला विठाला 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 कुसंगती बाजूला ठेवायची. कुसंगती आपल्या उपयोगाची, बोला की, कुसंगती आपल्या उपयोगाची नाही. कुसंगतीने आपला परमार्थही होत नाही, आणि कुसंगतीमुळे आपला प्रपंच होत नाही. तुम्हाला सांगू का, लय प्रमाणे तशी तुकोबारायांची. जसं माणूस ज्याच्या संगतीत बसल तसं होतं. बैसता चोरापाशी तैशीच होय बुद्धी महाराज. हा, चिंदी जरी पाहिली तर त्याच्या मागं आपलं मन धावतं. माणूस ज्याच्या संगतीत बसला ना तसंच माणसाला करावं वाटतं. आता कीर्तनात बसल्यानंतर बऱ्याचशा माता माऊलीला, बऱ्याचशा पुरुषांना वाटतं आपण सुद्धा माळ घालावं. कधी सप्त्यापुरतं वाटते, सप्ताह झाल्यावर पुन्हा वाटत. आणि खरं सांगा, खरं काय, किती जणांच्या गळ्यात माळ आहेत? मला तर कुणी दिसत नाही माळखरी समोर. लय अवघड परिस्थिती आहे महाराज. खरं सांगू का तुम्हाला, तुकोबारायांच्या भाषेत सांगतो महाराज, खरं कोणाला सध्या पटत नाही. तुकोबाराय म्हणतात, लटिके ते रुचे आणि साच कोणाही न पचे. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो बघा, उदाहरण म्हणून बघा. लगेच इथंच परीक्षा घेऊ आपण. महिला मंडळी जरा माझ्याकडे लक्ष द्या. कुठे किती माळ हाय 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 रे बाबा. हे बघा, ही माळ आहे ना, दिसती फक्त सोन्यासारखी, तुळशीची आहे. खरं खरं सांगा, अगदी खोटं बोलू नका, मोकळ्या मनाने बोला. तुम्हाला तुमच्या शेजारीची शपथ आहे बघा. ही माळ खरी का तुमच्या गळ्यातल्या सोन्याच्या खऱ्या? बोला बोला मोठ्याने. ही माळ खरी, तुमच्या गळ्यातल्या गोळा करा सगळ्यांच्या. एवढ्या खोट्या आहेत तरी सोडतील का? लटिके ते रुचे आणि साच कोणाही न पचे. आता कीर्तनाला आलेलं चांगलं असतं, इथल्या लोकांना कळतं, पण येतात का सगळेच महाराज? बरेचसे बाद्र घरीच बसले असतील. हा, आज हा तेवढं खरं. हा, बरोबर आहे. विठाला विठाला बरेचसे बहादर घरी बसले महाराज. आता इथे एवढीच लोकसंख्या आहे का महाराज? कीर्तनाला येणं चांगलं की वाईट? चांगलं. पण सगळेच येतात का महाराज? खरं सांगा, पुरुष मंडळी तंबाखू खाणं चांगलं का वाईट? मोठ्याने बोला जरा. वाईट. मग खाल्ली पाहिजे का? तरी तुम्ही खाता का नाही? त्याचं काहीच वाटत नाही तुम्हाला. आणि लईचाही सांगितलं का म्हणजे महाराज लोकांचं सांगायचं काम आहे. ठीक आहे बुवा, आता काय ऐका, लटिके ते रुचे आणि साच कोणाही न पचे. मला सांगायचं असं होतं, कुसंगतीमुळे परमार्थही होत नाही, आणि कुसंगतीमुळे प्रपंचही होत नाही. मग कुसंगती आपला बाजूला करायची. तुकोबारांच्या गाथ्यात आली दुसरी विसंगती. हे विसंगती महाराज प्रपंचातही आढळते आणि परमार्थातही आढळते. फक्त प्रपंचात आढळते असं नाही, आणि प्रपंचातही आढळते आणि परमार्थातही आढळते. पण प्रपंचात जरा जास्त आढळते. प्रपंचात जरा जास्त आवडते. नवऱ्याला एक आवडतं तर बायकोला एक आवडतं, बायकोला एक आवडतं तर नवऱ्याला तिसरंच आवडतं महाराज. प्रपंचामध्ये जन्म गेले काय माणसाचे, पण दोघांचे विचार एक होत नाही. एका माणसाचं नवीनच लग्न झालं. लग्न नवीन असल्यावरच होतंय, जुनं झाल्यावर होत नाही. बरोबर आहे ना? तुमच्याकडे कसं काय खानदेशात सध्या परिस्थिती? कसं काय, बरं आहे का? आमच्या इकडे लय आवड झाले. 50-50, 60-60 वर्षाचे नवरदेव आहेत. माझा एक मित्र 53 वर्षाचा आहे. किती वर्षाचा? 53 वर्षाचा. आणि मला चांगला म्हणू लागला माग एक दिवशी, म्हणला एवढा फिरतो तू, रोज एका जिल्ह्यात आहे, रोज एका गावला आहे. एक मुलगी तरी त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्ही तुमच्यामुळे डिस्टर्ब होते बघा. ते काही करत नाही. विठाला विठाला कुंडली कवर दे पंढरीनाथ भगवान की जय. विठाला 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 महाराज आळंदीहून आले. असे माणसं एक दोन दिसले पाहिजे, मला जरा बरं वाटतंय. असं आहे का महाराज? काय चालवतं आपलं? 500 रुपये लागत नाही तुम्हाला तर 2000 लागत नाही. 50,000 द्यायची भीती वाटते का? ऐका, इकडे लक्ष द्या. काय बघा, मी नेहमी एक वाक्य सांगतो. मी काही कीर्तन पाठ करून येत नाही. जसं वातावरण असेल तसं सांगण्याचा प्रयत्न करतो. विसंगती. एकाचं नवीनच लग्न झालं, बरोबर आहे ना? विषय बरोबर आहे का? नवीन लग्न झालं, गरीब बायको होती. ड्युटीहून जाता जाता सहज यांनी विचार केला, चला बरेच दिवस झाला आता बूट घेतला नाही, म्हणून तो बुटाच्या दुकानात गेला. इकडे लक्ष द्या. तो बुटाच्या दुकानात गेला. आता बुटाच्या दुकानात गेल्यानंतर त्याला बुटच मिळणार ना. जोड्याच्या दुकानात गेल्यावर जोडेन, पेड्याच्या दुकानात गेल्यावर पेढे. बुटाच्या दुकानात गेला आणि दुकानदाराला सांगितलं, दुकानदार एक चांगला
सुंदर दिसेल माझ्या पायाला असा बूट काढून दाखवा. दाखवा म्हणल्यानंतर दुकानदाराने 10-12 बूट दाखवले. याला काय आवडले नाहीत. शेवट बघा, एवढं दाखवल्यानंतर महिला मंडळी तुम्हाला चांगला अनुभव आहे का, साडीच्या दुकानात तुम्ही गेलात 100 साड्या दाखवल्या तरी तुम्हाला आवडत नाहीत, पण त्या जर सेल्समनने तुम्हाला सांगितलं मॅडम हे नवीन माल आलाय फक्त तुम्हाला दाखवलो, लगेच घेणार तुम्ही. नवीन माल आणि फक्त तुम्हाला म्हणलं का समजायचं 1 वर्षापूर्वीचा माल आहे. ऐका महाराज, त्या दुकानदाराने सांगितलं साहेब चांगला बूट दाखवतो 2-2.5 हजाराचा दाखवा. चॉकलेटी कलरचा बाटा कंपनीचा बूट या दुकानदाराने कुणाला दाखवला, याला दाखवला. याला बूटही आवडला महाराज. यांनी पैसे दिले, बूट पॅक करून घेतला, बूट घेऊन घरी आला. इकडे लक्ष द्या, बूट घेऊन घरी आला आणि घरी आल्यानंतर म्हणलं आता बायकोला दाखवावं. संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यावर म्हणलं बायकोला माझ्यासाठी बूट आणलाय बघ, तुला आवडतो का. आता तो चॉकलेटी कलरचा होता, याचाही कलर जरा माझ्यासारखाच होता, काळा. मी काळा आहे का, याला काय माणसं हो म्हणले खाली. अहो मी जम्मू काश्मीरला गेलो होतो, तिकडून केसर घेऊन आलोय, गोरा होतोय म्हणून. हा ऐका काय महाराज, काळा रंग जाण्यासाठी लय प्रयत्न करता. तो येता 6वी पासून 2018 पर्यंत फेरन लवली लावत होतो मी. नाही गेला रे बाबा. फेरन लवलीने जर माणसं गोरे झाले असते, धुळ्यातल्या माणसांनी म्हशीला फेरन लवली लावली असते. हा धुळ्यातल्या माणसांनी म्हशीला फेरन लवली लावली असती आणि पुण्याला आणून म्हैस विकली असती. दिस इज अमेरिकन बफेलो. थोडे हुशार माणसं आहेत म्हणून तुम्ही लावा. तुम्हाला लावू नका या म्हणत नाही, तुम्ही लावा. तुम्ही खर्च नाही केल्यावर आम्ही कमवायचं कुणासाठी. बरोबर आहे. कसं काय पगार त्याच्यात गुरुजी आहेत मला. आता आपली माणसं आहेत सगळे ना, मला अशी माणसं असले काय कीर्तन करायला जरा बरं वाटतं महाराज. का मॅडम पण ड्युटीला आहेत नाही ना, एकटेच आहेत ना. हा बरोबर आहे. आता येत नाही तुमच्याकडे एवढा एक पण झाला. ऐका महाराज ऐका. हा काय चाललं होतं आपलं. हा काय बूट दाखवायचा. हा आहे तुम्हाला देतो 1000 जाताना मावशी, काळजी करू नका. तेवढं 50चं लक्षात राहू द्या. ऐका महाराज, चॉकलेटी कलरचा बूट त्यांनी दाखवला आणि त्याची बायको म्हणली अहो काय वेडे का खुळे तुम्ही, बूट तुमच्या कलरला मॅच आणला का काय, अजिबात मला आवडला नाही, परत नेऊन द्या. तो म्हणला अगं दुकानदाराने लय कष्टाने काढलाय, बरं दुकान काही जवळ आहे का, 2-3 किलोमीटर इथून घरी आहे, परत मला ड्युटीहून जायचं पुढच्या रविवारी. त्याने सांगितलं आज आत्ता लगेच. मला आवडला नाही. काय बूट मला आवडला नाही. या बिचारांनी काय करल, नाही द्यावं तर डब्याचा प्रश्न आहे. आणलेल्या पिशवीत बूट घातला, घेऊन दुकानदाराला दिला. दुकानदाराला सांगितलं दुकानदार मला माफ करा कडे, माझ्या काही मंडळीला बूट आवडला नाही. बूट त्यांनी परत दिला. बूट तिथं देऊन ड्युटीला गेला. परत 2-2.5-3 महिने झाले आणि परत तो त्याच दुकानात गेला. कोण बूट घ्यायला परत त्याच दुकानात गेला. आणि दुकानात गेल्यानंतर बसला तो. मला दुकानदार 2-2.5-3 महिन्यापूर्वी एक बूट नेला होता तुमच्या दुकानातून, 2-2.5 हजाराचा बाटा कंपनीचा चॉकलेटी कलरचा होता, तो बूट आहे का गेला हो. आता दुकानदार बोलायला हुशार असतात. साहेब तो बूट फक्त तुमच्यासाठीच कंपनी बनवला, कोण घेणार आहे असं म्हणल्या याला आनंद झाला. याने बूट काढला, याने बिल दिलं आणि एवढं झाल्यावर ते दुकानदार गप्प बसवना. तो दुकानदार त्याला विचारायला लागला साहेब माग 2-3 महिन्यापूर्वी बूट तुम्ही नेला होता, तुमच्या मंडळीला काय बूट आवडला नव्हता का हो साहेब, मंडळीची चॉईस बदलली का काय. त्यांनी सांगितलं मंडळीची चॉईस बदलली नाही, डायरेक्ट मंडळीच बदलली. माझा दृष्टांत संपला. याला म्हणायचं विसंगती. विडाला साधा वाटला असेल, जरा पुढचा दृष्टांत सांगतो. जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामधला दृष्टांत सांगतो बघा. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतात. आता तुकोबारायांना माहिती, मला माहिती नाही. तुकोबाराय म्हणतात महाराष्ट्रातला मुलगा आणि कर्नाटकची मुलगी. कुठली, कर्नाटकची मुलगी आणि मुलगा कुठला, महाराष्ट्रातला. या दोघांचं लग्न झालं. आता तेव्हा फेसबुक, इंस्टाग्राम, तेव्हा व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक नव्हतं. तरी देखील तुकोबाराय म्हणतात कर्नाटकची मुलगी महाराष्ट्रातल्या मुलाने केली. कशी केली असेल. आता करतात यात नवल नाही. आता जवळजवळ 50% लग्न आधीच होत आहेत. नाही कळलं तुम्हाला, लग्न आधीच होतात, नंतर फक्त घरी सांगतात आमचं आता झालंय, तुम्ही फक्त मान्यता द्या. अशी परिस्थिती आहे. कारण मी आळंदीत राहतो. आता आमची आळंदी देवाची नाही, आता आमची आळंदी लग्नाचीच झाली. रोज हर मला 500 लग्न रोज लागतात आळंदीत. 500 लग्न रोज. कधी खाली या. पूर्वीच्या काळात लग्नात बरं होतं महाराज, भूत नाचत होती. माहित नाही तुम्हाला, भूते वेताळ नाचती आणि हर्षयुक्त उमा पती. मग पूर्वीच्या काळामध्ये लग्नात भूत नाचत होते. आता भूताने जरा बंद केले, आता भूतीने नाचल्यात. तुम्हाला भूतीने नाही म्हणत, हात गेला तुमच्याकडे. असं केस मोकळे सोडून नाचतात पुन्हा. काय दुपारच्या वेळेला कधी कधी आता प्रवासामध्ये असतो महाराज, त्यांना किती हॉर्न वाजवा, किती आवाज द्या, ते काही बाजूला सरकत नाहीत. बरं ते लग्नात नाचणारे काही साधे नसतात,
ते काही कीर्तनात नाचल्यासारखं टाळ घेऊन आहे का महाराज, ते टाकून नाचतात. जाऊ द्या, नसेल का सोडून द्या. आता मी आग्रह करत नाही. काय चालू होतं आपलं, आहेत ना तुम्ही? हा, कर्नाटकची मुलगी महाराष्ट्रातल्या पोरांनी तिची लग्न झालं. आता लग्न झालं, वेळ कमी असल्यामुळं लग्न झालं. आणि एक दोन पूर्वीच्या काळामध्ये असं होतं बघा, असं होतं म्हणे, आता काय माहित नाही आपल्याला. पूर्वीच्या काळामध्ये 6-6 महिने नवरा बायको एकमेकाला लग्न झाल्यावर 6-6, 7-7 वर्ष एकमेकाला बोलत नव्हते. म्हणजे खरंय, पूर्वीच्या काळामध्ये मुलांना चॉईससाठी कोणी घेऊन जात नव्हतं. आई वडिलांनी मुलगी पाहायची आणि पोरांनी तिच्याबरोबर लग्न करायचं. म्हणून मरेपर्यंत पूर्वीच्या काळात संसार टिकत होता. ह्या मरेपर्यंत शब्दाला जरा अंडरलाईन करा. आता मोबाईल आहेत, स्वतःची चॉईस आहे, तरी देखील 2 वर्ष सुद्धा संसार चालत. मे मध्ये लग्न होतं, जून मध्ये लगेच घटस्फोट, ऑगस्ट मध्ये दोघांचे दोन्हीकडे लग्न पुन्हा. एवढी वाईट परिस्थिती आहे सध्या. मला धुळ्याचं माहित नाही, मी पुण्याचं सांगितलं रे बा तुम्हाला. हा, ऐका महाराज, एवढी वाईट परिस्थिती आहे बघा सध्या. मग बरेपर्यंत पूर्वीच्या महिला हे करायच्या. इंदुरीकर महाराजाचं एक वाक्य आहे, माझं नाही, माफी मागून सांगतो. इंदुरीकर महाराजांचं एक वाक्य आहे, मला आवडलं त्यांचं वाक्य म्हणून सांगतो. इंदुरीकर महाराज म्हणतात बघा, पूर्वीच्या काळात 2 किलोमीटर पुढे माणूस चालायचा आणि 2 किलोमीटर पाठीमाग कोण असायची? महिला असायची. पण 2 किलोमीटर जरी महिला मागा असली तर पूर्वीच्या काळातल्या माणसाला माहित होतं, किती जरी वेळ लागला चालेल, पण ती आपल्याच घरी येणार आहे. आता हातात हात घेऊन चालतेत, कारण याला गॅरंटी नाही घरला येईन का नाही, नाहीच गॅरंटी महाराज. मग बघा बरं, पूर्वीच्या काळात पुरीचं लग्न झालं का न्यायला कोण येत होतं? सासरा, दीर, भाया हे येत होते. आता कोण येते? नवरा, गाडी घेऊन, अंगणात गाडी. बरोबर आहे ना? पूर्वीच्या काळात एखादी पोरगी जर नांदाय निघाली तर अख्ख्या गल्लीतल्या बाया रडायच्या, वर्षभर रडायच्या. हो, लग्नात रडत होते, यात नवल नाही एकदा, वर्षभर पुन्हा रडायच्या. का रडत होत्या काय माहिती, रडायचं जरा तुमचं जवळचं नाथ आहे. वर्षभर एखादी गल्लीतली पोरगी निघाली का सगळ्या तिच्या मागे त्या रोड पर्यंत जायच्या. आता तसं राहिलं नाही, आता पोरीनं तसं ठेवलं नाही. असू द्या आता. ऐका महाराज, कर्नाटकची मुलगी, महाराष्ट्रातला मुलगा, लग्न झालं, 5-7 दिवस लग्नाला झाले म्हणा, महिना झाला, 1.25 महिना झाला. मग याने विचार केला, आता परतीला म्हणतात ना, वापस पाठवावं लागतं माहेरी. मग काहीतरी कार्यक्रम असेल म्हणून ते आपल्या पत्नीला घेऊन सासरवाडीला निघाला. आता धुळ्याला रेल्वे आहे का? आहे ना? पुण्याला जात नाही वाटतं इथून. जाती पुण्याला? सकाळी लय सर्च केलं, सापडलंच नाही मला. इथून मुंबईला गेला एवढी माहिती आहे मला, बंद आहे. इथून मुंबईला गेला, कल्याणला उतरला, कल्याणमध्ये बसला, कल्याणमधून कर्नाटकला जाणारी रेल्वे पकडली. तिथून पुणे स्टेशन गेलं, तरी तो बायकोला काही बोलला नाही. एसीच्या डब्यात होता, हा 2 टायर मध्ये होता, समोरासमोर दोघं बसले, पण एकमेकाला बोलले. मी कधीच सांगतोय, कधीच पूर्वीच, आता नाही. आता साखरपुडा झाला का लगेच मोबाईल. लग्नाचा जेवढा खर्च होत नाही तेवढा खर्च रिचार्जचा आहे सध्या. तेवढा खर्च होतो. आता साध्या कॉलवर बोलून चालत नाही, पुन्हा व्हिडिओ कॉलवर बोलावं लागते. त्याला लय अवघड परिस्थिती आता, जाऊ द्या. मग आता पुणे गेलं तरीही एकमेकाला काही बोलले नाहीत. सोलापूर गेलं तरी बोलणार, विजापूर गेलं आणि कर्नाटक लागलं. आणि यांनी विचार केला, आता आपल्या ओळखीचं कोणी भेटणार नाही, बायकोला बोलायला काय हरकत नाही, पण आता सुरुवात तरी करायची कशी. आता पहिल्यांदाच बायकोला बोलतोय, नेमकं बोलायचं काय, ह्याच्या मनात प्रश्न आला. मी कधीच सांगतोय, आताच नाही, आता लग्नाच्या आधीच प्रॅक्टिस झालेली असते सगळ्यांना. हा, म्हणून कसं बोलायचं काय हा त्याच्या मनात प्रश्न होता. म्हणून तो आपला शेजारी तिच्या शीटवर जाऊन बसला आणि तो म्हणू लागला, का ग, स्टेशनवर आलो होतं, गाडी थांबलेली होती, त्याने विचारलं, का ग, या स्टेशनचं नाव काय. आता ती कानडी होती, हा मराठी होता, त्याच्यामुळे हा काय बोलला तिला कळालं नाही. त्यामुळे ती म्हणली काय म्हणता, पण कर्नाटकी भाषेत म्हणली येनंद्री. येनंद्री म्हणजे काय म्हणता. याला वाटलं या गावचं नाव येनंद्री आहे. तो शांत बसला. पुन्हा महाराज एक स्टेशन गेलं, दुसरं स्टेशन लागलं, पुन्हा त्यांनी तोच प्रश्न विचारला, का ग, या स्टेशनचं नाव काय. ती म्हणली येनंद्री. त्याला वाटलं मागची धाकटी असेल, ही थोरली असेल, खुर्द बुद्रुक असते का तुमच्या इकडे, आहे ना, ते खुर्द असेल, हे बुद्रुक असेल. म्हणून पुन्हा तो शांत बसला आणि पुन्हा महाराज गाडी निघाली. 2-3 स्टेशन गेले, 3-4-5 स्टेशन जाऊ लागले, धुळ्यासारखं मोठं शहर लागलं. आणि मग पुन्हा याने विचारलं, मला आता विचारूच, का ग, या स्टेशनचं नाव काय. ती काय म्हणाली, तुम्ही होते का तिथं, तरी म्हणले तुम्ही. ती म्हणली येनंद्री. तो म्हणला माग 2 गेल्या, ही 3री आली, जाऊ द्या म्हणला, एखादी गावाचं पुनर्वसन झाला असेल, जाऊ द्या म्हणला. परत 4-5 स्टेशन गेले. आता किती वेळ, 11:15 झाले की किती स्टेशन जाऊ द्यायचे.
पुन्हा त्याने असा हात मागे घेतला गुरुजी, असा हात मागे घेतला. म्हणला हिच्या माहेरकडं मी आलोय म्हणून ही माझी काय करते, चेष्टा करते. म्हणला माझी मजाक करते, माझी चेष्टा करते. आता जर ती अनंत्री म्हणली तर तिच्या कानफडीतच द्यायचं, मला तसं सोडायचं नाही. आता तिचं काही चुकलं होतं का, तिचं काहीच चुकलं नव्हतं. ती म्हणली काय म्हणता, आणि याला वाटलं त्या गावाचं नाव यनंत्री आहे. त्याने असा हात मागं घेतला, 2-4 स्टेशन जाऊ दिले. असं कीर्तन चालू होतं, मोठं गाव लागलं आणि पुढं गाडी थांबली. आणि याने विचारलं का ग या गावाचं नाव काय? ती म्हणली यनंत्री. जसं म्हणलं खाडकन कानपाडी, जशी कानपाडी दिले तसं ती म्हणू लागली याग बडत्री, याग बडत्री. याग बडत्री म्हणजे का रागवता, का मारता? त्याला वाटलं या गावचं नाव याग बडत्री. तुकोबारा याचा अनुमोदन करतात महाराज. कानडीने केला मराठा प्रतार, हो कानडीने केला मराठा प्रतार, हो एकाचे उत्तर एकान ये, 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 एकाचे उत्तर एकाचे उत्तर एकान कैसे मजा येथे नको कमळापती, कैसे मजा येथे नको कमळापती. कानडीने केला मराठा प्रतार, एकाचे उत्तर एकान ये, हो एकाचे उत्तर एकान ये, एकाचे उत्तर एकान ये. बोला एकाचे उत्तर एकान हे, सांगितलं नाही माय बाप. जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्यातले कानडीने केलं हो मराठा भ्रतार. कानडीने मराठा भ्रतार, भ्रतार या शब्दाचा आहे नवरा. मराठा म्हणजे मराठी किंवा महाराष्ट्रात राहणारा. कानडी म्हणजे कर्नाटकी बाईनं महाराष्ट्रीयन नवरा केला. परिणाम काय घडला? तुकोबाराय म्हणतात एकाचे उत्तर एकान ये, एकाचे उत्तर एकान ये. तिचं उत्तर त्याला कळना, त्याचं उत्तर त्याला कळना, अशी फजिती होती. म्हणून प्रपंचामध्ये विसंगती आहे. ऐका, प्रपंचात काय आहे? विसंगती आहे. मग प्रपंचातच विसंगती आहे का महाराज? परमार्थात सुद्धा विसंगती आहे. विठाला